नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। मनात आणलं तर सर्व काही शक्य आहे, गरज आहे ती फक्त एका योग्य दिशेने घेतलेल्या प्रयत्नाची। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील मसानगंज परिसरात जुन्या वादातून रक्ताचा सडा पडला आहे। जुनी हिंदी शाळा नंबर 2 जवळ 10 फेब्रुवारीच्या रात्री अजय परमानंद अहरवार हे एका गाडीवर अंडा राईस खात होते। याच दरम्यान जुन्या वेमणनस्यातून आदर्श अहिरवार, जयंत अहिरवार आणि त्यांचे वडील निर्मल अहिरवार यांनी संगनमत करून अजय यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केलाय। पीडित अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मल अहिरवार यांनी आधी त्यांना थापड मारली आणि त्यानंतर आपल्या मुलांना चाकूने वार करण्यास चेतावणी दिली। शाला क्रमांक 2 पुरानी 2 नंबर स्कूल के पास अंडे की गाड़ी के ऊपर अंडा राइस खाते खड़ा था। उधर ही उसका आदर्श अहरवार भी अंडा खाते हुए वही खड़ा था। उतने में जयंत और निर्मल अहरवार दोनों बाप बेटे वहां से आए और निर्मल अहरवार ने मेरे को आते से झापड़ मारा और ये बोला उसके लड़कों को उसने इसको मारो। तो उसके लड़कों ने चाकू निकाला, एक ने मेरे को चाकू से वार किया। या भीषण हल्ल्यात अजय गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला महानगरपालिका निवडणुकीच्या वादातून झाल्याचे समोर येत आहे। नागपूर गेट पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवून घेतला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। अमरावती शहरातील वढाडी आणि काँग्रेस नगर परिसरात बेकायदेशीर सावकारीच्या तक्रारीवरून प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे आणि दर्यापूर पथकाने संयुक्तरित्या छापे टाकले। दर्यापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काँग्रेस नगर येथील सुमंत अरविंद पाटील आणि वडाडी येथील गगलानी नगर येथील शक्तीसिंग वीरेंद्रसिंग दीक्षित यांच्या घरावर धाड टाकली। या कारवाई दरम्यान एकूण 14 दस्तवेज जप्त करण्यात आले। यामध्ये 2 कोरे चेक, खरेदी विक्री संदर्भातील कागदपत्राचा समावेश आहे। सुमंत पाटील यांच्या घरातून 2 कोरे चेक आणि 10 खरेदी पत्रे जप्त करण्यात आली, तर शक्तीसिंग दीक्षित यांच्या घरातून 2 कोरे चेक आढळून आले। दर्यापूर पथक प्रमुख किशोर बेलंगे आणि चांदूर रेल्वे पथक प्रमुख किशोर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। प्रकरणाचा पुढील तपास दर्यापूर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून सुरू असून प्रशासनाने बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय। अशा या तक्रारी आमच्याकडे ज्यावेळी प्राप्त होतात त्यावेळी आम्ही अशी धाडीची कारवाई करून तो सावकार अवैध सावकार आहे आणि त्यानं जर समाजातल्या काही लोकांना असं कर्ज देऊन वैध कर्ज देऊन जर फसवणूक करत असेल किंवा त्यांच्याकडनं ते चुलबाडणूक करत असेल तर आम्ही अशा कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करतो। त्याच्यामध्ये आम्हाला 2 कोरे चेक की ज्याच्यावरती कुणाचं नाव नाही, फक्त सही केलेली असे 2 कोरे चेक आणि काही खरेदी खत सापडलेली आहेत। त्या संबंधित व्यक्तीच्या नावचे आणि ज्यांनी करून दिलेलं आहे अशी खरेदी खत सापडलेली आहे आणि त्याची चौकशी आता आमचे दर्यापूरचे सहाय्यक निबंधक किशोर बेलंगे करत आहेत।
अमरावती शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चित्रा चौक ते पठाण चौक उड्डाणपुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक अकॅडमिक शाळेकडनं एकतर्फा वळविण्यात आली आहे. मात्र सकाळी 11 वाजता एका ट्रक चालकाला मार्गाचा अंदाज न आल्याने त्याने ट्रक बंद असलेल्या मार्गावरून नेला आणि थेट पुलाच्या पिल्लरला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की परिसरात मोठा आवाज झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंपनीने तातडीने घटनास्थळी धाव घेत पर्यायी व्यवस्था केली आहे. सध्या या मार्गावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू असली तरी या अपघातामुळे कामाच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. अमरावती ग्रामीण पोलीस दलात 214 रिक्त पदांकरिता 11 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी जिल्हाभरातून तसेच इतर भागातून एकूण 22,208 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शहरातील जोग स्टेडियम येथे सकाळपासूनच उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी सुमारे 800 उमेदवारांची शारीरिक प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येत आहे. धावणे, लांब उडी, गोळाफेक अशा विविध शारीरिक चाचण्यांद्वारे उमेदवारांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच पारदर्शकता राखली जावी याकरिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. भरतीस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून शिस्तबद्ध पद्धतीने प्रक्रिया सुरू आहे. आपण स्वच्छ शहराचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु सध्याचे चित्र पाहता हे स्वप्न धुळीस मिळत असल्याचं दिसते आहे. महापालिकेत लोकशाही परतली, महापौर मिळाले, परंतु साचलेला कचरा काही कमी होईना. आपण अशाच काही भागांची व्यथा मांडणार आहोत जिथे महापौरांचे स्वच्छ अमरावतीचे आदेश कागदावरच मर्यादित राहिले आहेत. अमरावतीत 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडणुका झाल्यात आणि श्रीचंद्र तेजवाणी महापौर झालेत. पदभार स्वीकारताच त्यांनी इंदूर पॅटर्न राबवण्याची घोषणा केली. 1 नंबरवर इंदोर येते स्वच्छतामध्ये. जसा इंदोर 1 नंबरवर आहे, मी अमरावती 1 नंबरवर घेऊन जायची पूर्ण कोशिश करेल. परंतु जवाहर गेटच्या आतील भागात गेल्या 4 दिवसांपासून स्वच्छता कर्मचारी फिरकलेच नाही. साबणपुरा परिसरात नागरिकांनी पुढाकार घेऊन कचरा कुंडी हटवली, परंतु आता तिथे रात्रीच्या वेळी कचऱ्याचे ढीग साचतच आहे. मनपाची गाडी येते परंतु कचरा उचलत नाही. नाले सफाईच्या नावाखाली फक्त वरवरची घाण काढली जात असून मूळ समस्या जशीच्या तशाच आहेत. केवळ आदेश देऊन काम होणार नाही, तर महापौरांना आता थेट मैदानात उतरून अधिकाऱ्यांकडनं हिशोब घ्यावा लागेल. जहाँ भी जाते हैं वहाँ पे दिखता है ऐसा गंदगी. तो ये प्रशासन काल जो था 4 वर्ष का, उसमें सबसे ज्यादा जो ध्यान नहीं दिया गया है वो साफ सफाई भी दिया गया है. मैं प्रशासन को गलत नहीं बोलूँगा. यहाँ पे जो अधिकारी वर्ग है, क्योंकि उन्होंने पैसे तो उतने बांटे ही है जो पहले बांटते थे, आज भी उतने ही बांटे हैं, पर उनको देने के बाद में और इन्होंने कोशिश भी की है, पर शायद मेरे को लग रहा है कि नीचे के तबके ने या ठेकेदार ने उतना उसको दिमाग पे या दिल पे लेके काम नहीं किया है. इसके लिए आज इतनी बड़ी समस्या को हमको फेस करना पड़ रहा है. मेरे नज़र में जितना भी आज पार्टी लेवल पे या नगर सेवकों को नुकसान हुआ है, सबसे बड़ा मुद्दा वो है. तो मैं सभी नगर सेवकों से भी विनती करने वाला हूँ, जो आप नए नगर सेवक चुन के आए हो और जिन आप उनसे सीखिए जो नए पुराने नगर सेवकों का नुकसान हुआ है, उनकी जगह आप आए हो, आप जनता को पहले ध्यान दो और जनता का विषय एक ही है. और मैं साथ साथ में जनता से भी विनती करूँगा कि आपके सहयोग के बगैर सफाई होने वाली नहीं है. आप हमें कोऑपरेट कीजिए. हम तो कर ही रहे हैं, नगर सेवक की तो ड्यूटी है. स्वच्छता ही केवळ घोषणा नसावी तर ती कृती असावी. जर महापौरांनी तातडीने इच्छाशक्ती दाखवून अधिकाऱ्यांची टीम सक्रिय केली नाही आणि नागरिकांशी थेट संवाद साधला नाही, तर अमरावतीचं स्वच्छतेचं स्वप्न केवळ कागदावरच सिमटून राहील. पाहूयात प्रशासन यावर आता तरी जागे होते का. अमरावती विभागातील वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणारा त्रास लक्षात घेऊन
हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील 3 मोठ्या महसूल मंडळांना आता अप्पर तहसीलचा दर्जा देण्यात येणार आहे. यामध्ये अणसिंग, केनवड आणि कामरगाव या ठिकाणांचा समावेश आहे. या कार्यालयांच्या स्थापनेमुळे दाखले, जमीनविषयक वाद, फेरफार, नोंदणी आणि इतर महसूल कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या मुख्यालयात जाण्याची गरज कमी होणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने मिळणार आहेत. याशिवाय प्रशासकीय सुलभतेसाठी अचलपूर, पुसद आणि खामगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच अमरावती विभागातील विविध तालुक्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी एकूण 10 अप्पर तहसील कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्णयांमुळे महसूल विभागातील नायब तहसीलदार ते तहसीलदार स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला गती मिळणार आहे. नवीन पदनिर्मितीमुळे नियमित तसेच कंत्राटी पदभरती होणार असून स्थानिक युवकांकरिता रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा निर्णय अमरावती विभागाचा प्रशासकीय चेहरा मोहरा बदलणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून घरी परतणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपींनी तुझे लफडे आहे, आम्ही तुझी बदनामी करू अशी धमकी देत जाळ्यात ओढले. यानंतर वेरूळ रोंगी मार्गावरील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा अत्याचाराचा प्रकार 7 जुलै 2025 ते 6 फेब्रुवारी 2026 या 7 महिन्यांच्या कालावधीत सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. बदनामीची भीती दाखवत आरोपींनी पीडितेचे मानसिक शोषण करत वारंवार अमानुष कृत्य केलेत. या प्रकारामुळे पीडित मुलगी 3 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आला आणि अखेर 9 फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात कार्तिक गजानन शेलोकार व 21 वर्ष आणि 22 वर्षीय संकेत विनोद काळे यांची नावे समोर आली आहेत. तसेच आणखी 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 2 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतला 2 दिवस अगोदर पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन भेटली की एक 16 वर्षीय मुली त्यांची लैंगिक अत्याचार झाली आणि त्या अत्याचारामुळे ते आता गर्भवती पण झाली म्हणून असं इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली. तर लगेच आमच्याकडून महिला स्टाफ पाठवून ते 16 वर्षीय जे मुली आहे त्यांची स्टेटमेंट घेतली. तसा इमिडिएटली गुन्हा दाखल केले आणि ते जे विक्टिम आहे मुली त्यांनी त्यांच्या कंप्लेंटमध्ये 5 लोकांची नाव घेतलेली आहे जे आरोपी म्हणून आहे. ते 5 आरोपी पैकी 3 आरोपी जे आहे ते 18 वयाचे वरचे आहे आणि 2 मुले जे आहे ते 18 वर्षे खालीचे आहे, म्हणजे ते बाल आरोपी म्हणून आहे. तर पोलिसांनी ते 3 जे मेजर अक्युज्ड आहे त्यांना अटक करून कोर्टासमोर पेश केलेली आहे आणि जे उरलेले 2 बाल आरोपी आहे त्यांना JJP समोर पेश केलेली आहे. सोबत मुली जे आहे त्यांची मेडिकल तपासणी पण झालेली आहे आणि जे पुढचे जे तपास आहे ते पण आम्ही करत आहे आणि प्रक्रिया ते खूपच गंभीर आहे. एकतर ते महिला ते 18चे खालीची 16 वर्षाची महिला आहे, नंबर 1. सेकंडली आरोपी एक नाही 5 आरोपी आहे, हे गंभीर बाब आहे. आणि तिसरी ते महिला जे आहे ते पण एक म्हणजे अॅट्रॉसिटीची पण गुन्हा दाखल केलेली आहे. तर ही तिन्ही बाब धरून
आम्ही खूपच जास्त बारकाईने ते विषयावर लक्ष घेत आहे. मी स्वतः जे तपास होत आहे त्याच्यावर मी सुपरविजन करत आहे आणि पॉझिटिव्हली जास्त ते जास्त वेगाने आम्ही तपास करून ते लवकर चार्जशीट आम्ही पाठवणार आहे. तसं पण आम्ही हे करणार आहे, म्हणजे जे 5 आरोपी जे ऑलरेडी आयडेंटिफाय झाली त्यांना सोडून इतर कोणी आरोपी त्यांनी ते मुलीसोबत गैरवर्तन केली का तिच्यावर पण आम्ही तपास करणार आहे. आणि सोबत जे आरोपी आहे ज्यांनी जे लैंगिक अत्याचार केली त्यांना मदतीसाठी कोणी तसं काही केला का ते पण आम्ही विचारपूस म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शहरातील एका दुकानात गेली 10 वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जुन्या नोकरानेच मालकाचा विश्वासघात करत लाखोंची चोरी केल्याचे समोर आले. दुकानातील रोकड व इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत आरोपी पसार झाला होता. दुकान मालकाच्या तक्रारीनंतर तहसील पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विश्वासू कर्मचाऱ्यांनीच चोरी केल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि व्यवसायांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. फिर्यादी यांच्या भावाचे नुकतेच निधन झाले होते, त्यामुळे दुकान आणि दुकानाची किल्ली सुद्धा संपूर्णतः या आरोपीच्या विश्वासावर त्यांनी सोपवलेलं होतं. आरोपी हा 10 वर्षापासून काम करत आहे, तो कोणताही चुकीचा प्रकार करणार नाही असा विश्वास फिर्यादीला वाटल्याने संपूर्ण दुकान त्याच्या ताब्यात देण्यात आले होते. परंतु याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन यातील आरोपी याने दुकान बंद झाल्यानंतर त्याच्या मित्र किंवा मैत्रिणीसोबत परत यायचा आणि दुकान उघडून त्यामध्ये असलेला जो माल आहे तो परस्पर चोरून बाहेर नेऊन विकून आपल्या मैत्रीण आणि मित्रासोबत विकून त्याची पैशाची आपसात वाटणी करून घ्यायची. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या कवायत मैदानावर 3 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित पूर्व विभागीय कारागृह वार्षिक क्रीडा स्पर्धेत अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत पूर्व विभागातील एकूण 11 कारागृहाचा सहभाग होता. अमरावती कारागृहाच्या 32 खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवत सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्तरावर चमकदार कामगिरी केली. महिला व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट समन्वय आणि दमदार खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवले, तर पुरुष बास्केटबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदकाची कमाई केली. वैयक्तिक स्पर्धांमध्येही अमरावतीच्या खेळाडूंनी धावणे, कराटे, गोडाफेक, भालाफेक, थाळीफेक आणि कुस्ती अशा विविध प्रकारांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकत पदकांची लयलूट केली. अमरावती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली. पूर्व विभागात एकूण द्वितीय क्रमांक पटकावत अमरावती संघाने आपली ताकद दाखवून दिली असून आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पूर्ण येथे सहभाग होण्याची संधी या खेळाडूंना मिळणार आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेचा उलगडा पोलिसांनी अत्यंत चातुर्याने केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार एका दुकानात चोरी करण्यात आली होती. चोरी केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र घाई गडबडीत एका आरोपीचा ऍपल कंपनीचा मोबाईल दुकानातच राहिला. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मोबाईल मधील माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने संशयिताची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर तहसील पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली. आरोपी विरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुकानाची पाहणी करत असताना तिथे एक ऍपल कंपनीचा मोबाईल पडलेला दिसून आला. त्याबाबत फिर्यादी यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की सदरचा मोबाईल हा त्यांचा नाही, तो मोबाईल आरोपीचाच आहे असा दाट संशय आल्याने तांत्रिक तपास करून यामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली जवळपास 50 ते 60 हजार रुपयाची रक्कम आम्ही रिकव्हर केलेली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के हे करीत आहेत. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गांजा खेत चौक परिसरात ही चोरीची घटना घडली आहे. फिर्यादी अनिल नंदलाल कुकरेजा वय 37 वर्ष यांचे हरिकृष्ण एंटरप्राइजेस नावाचे कपड्याचे दुकान आहे. फिर्यादीने दुकान बंद करून शटरला कुलूप लावलेत आणि घरी गेलेत. दरम्यान दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने दुकान बंदच होते. मात्र सोमवारी पोलिसांचा फोन आल्यानंतर ते दुकानात पोहोचले असता चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ड्रावरमध्ये ठेवलेली 1,80,000 रुपयांची रोकड चोरून नेली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 9 फेब्रुवारी रोजी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान 2 अज्ञात इसम दुकानात चोरी करताना स्पष्ट दिसून आले आहेत. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 2 घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम तसेच सोने चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलीस ठाणे पाचपावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अंशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे वय 18 वर्ष याला अटक केली आहे. आरोपीकडनं एकूण 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत आणि त्यांच्या तपास पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बरोबर. बार्शी नगर परिसरात घरफोडी झाली, मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले. त्या अनुषंगाने टीव्ही पथकाला सूचना दिल्या. पेट्रोलिंग दरम्यान एक जो सराईत गुन्हेगार आहे अंशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता नंदनवन, तहसील, पाचपावली आणि वाडी या 3 ठिकाणी मोटरसायकल आणि पाचपावलीचे एक मोटरसायकल तसेच घरफोडीच गेलेले जे सोन्याचे दागिने आणि कॅश हे जप्त करण्यात यश मिळालेले आहे. टोटल 4,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. आणखी एक आरोपी फरार आहे. 2 आरोपी विरुद्ध गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे तपासात. त्याच्यात PSI माझगावकर, दिलीप पवार, अंकुश राठोड, पखान, वासुदेव जयपूरकर, आशिष आणि अतुल फरतडे यांची कामगिरी आहे. बरोबर आहे. याच्या अगोदर त्याचे चोरीचे, घरफोडीचे, मारामारीचे गुन्हे आहेत. डाऊटवरून त्याला पकडल्यानंतर ते लगेच आम्ही त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करून हे जवळपास 4,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. नशा करण्यासाठी तो जसं गुन्हा हे घरफोडी केलेली आहे त्याच वेळेला त्या कॅशमधून तो एका पोराला देऊन ते नशिले पदार्थ विकत घेण्यासाठी तो हे घरफोडी केलेली आहे. त्याच्यात जे वॉन्टेड आहे ते आम्ही त्याला अटक केल्यानंतर परत पुढे काही प्रगती होईल गुन्ह्यात. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. मुख्य आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असून घटनेचे सर्व पैलू तपासले जात आहेत. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तिच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून आणखी माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक मेजर आरोपी आहे ज्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 2 आहेत ते अल्पवयीन आहे.
यामध्ये तपास चालू आहे सध्या आणि यामध्ये एक आरोपी जो आहे मेजर आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा मान्य न्यायालयाने 3 दिवसाचा PCR ग्रँट केलेला आहे आणि दोघा जणांना ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टनुसार जी काही आहे प्रोव्हिजन्स वगैरे त्यानुसार तपास चालू आहे. सर मुलांची आरोपींची मुलीची पहिल्याशी काही ओळख होती? ते मित्र होते आणि त्यामधूनच हा प्रकार घडलेला आहे आणि यातला जो आरोपी आहे तो सर्व जे आरोपी आहेत ते शिक्षण घेत आहेत. नागपूर महामार्गावर दाभड गावालगत वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सततच्या दुर्घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. गावालगतचा हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा असून नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. शाळकरी मुले, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. भुयारी मार्ग तात्काळ मंजूर करावा आणि कामाला सुरुवात करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन सुरू केलेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. या दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेत असून आंदोलकांशी चर्चा सुरू आहे. मात्र जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तर हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर नांदेड पासून जवळ असले दाभड, बामणी, शेलगाव या तिन्ही गावाला कोणत्याही पर्यायी मार्ग न देता साधा सर्व्हिस रोड देऊन अत्यंत दुर्दैवी घटनेला या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिल्यासारखं शासनाने केलेलं आहे. या तिन्ही गावाला पर्यायी मार्ग दिला असता तर आमच्या जीवाला जीवित हानी झाली नसती. आणि या 15 दिवसामध्ये दाभड येथील 2 महिला या ठिकाणी या रस्त्यावर ये जा करते वेळेस दहन होण्याच्या साधनासाठी नेहमी शेताकडे येण्या जाण्यासाठी जावं लागते. त्या येण्या जाण्यासाठी करते वेळेस त्या ठिकाणी 2 महिलांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे. आणि त्या महिलांच्या जीव गेल्यानंतर पूर्ण गाव या ठिकाणी सतर्क झालेले आहे. तिन्ही गाव लोक सतर्क झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी शासनाचा निर्देश म्हणून या ठिकाणी त्या महिलांच्या आत्मशांती लाभू आणि पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी तिन्ही गावाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मागणी एकच आहे की या तिन्ही गावाला पर्यायी मार्ग म्हणून बामणी किंवा शेलगाव, दाभड या तिन्हीचा मध्यस्थान म्हणून या ठिकाणी भुयारी मार्ग त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावा आणि आमची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी. अन्यथा तिन्ही गावाच्या वतीने मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि सर्व तिन्ही गावं मिळून या ठिकाणी एकत्र येऊन आमचा जो संसार आहे या राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी आम्ही नक्कीच मांडणार, जर लवकरात लवकर मांडणी नाही झाली तर. केंद्रीय गृह मंत्रालयाने वंदे मातरम संदर्भात 10 पाने अधिकृत आदेश 28 जानेवारी रोजी जारी केला आहे. हा आदेश सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मंत्रालय आणि संवैधानिक संस्थांना पाठविण्यात आला आहे. या नव्या प्रोटोकॉलनुसार राष्ट्रगीत वंदे मातरमचा 6 अंतराचा पूर्ण अधिकृत आवृत्ती, ज्याचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद आहे. अनेक सरकारी कार्यक्रमांमध्ये अनिवार्यपणे गाणे आणि वाजवणे आवश्यक असेल. तिरंगा ध्वज फडकवताना राष्ट्रपतींच्या आगमन आणि प्रस्थानावेळी, राष्ट्रपतींच्या राष्ट्राला संबोधनाच्या आधी आणि नंतर, तसेच राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या कार्यक्रमांमध्ये आगमन, प्रस्थान आणि भाषणांपूर्वी व नंतर वंदे मातरम सादर केले जाईल. जर एखाद्या कार्यक्रमात वंदे मातरम आणि राष्ट्रगान जन गण मन दोन्ही सादर केले जाणार असतील तर आधी वंदे मातरम आणि त्यानंतर जन गण मन असे क्रम निश्चित करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की वंदे मातरमचा अधिकृत आवृत्ती वाजविली आणि गायली जात असताना सर्व उपस्थितांनी आदराने सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक आहे. मात्र एखाद्या माहितीपट, न्यूज फिल्म आणि चित्रपटात वंदे मातरम हा भाग म्हणून दाखविला गेला असल्यास प्रेक्षकांनी उभे राहणे आवश्यक नाही, जेणेकरून कार्यक्रमात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. या निर्णयामुळे सरकारी कार्यक्रमांच्या प्रोटोकॉलमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाला असून देशभरात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।